ला त्याचं कारण मागील सामना होता, जी चित्त थरारक लढत पाहायला मिळाली. शेवटच्या बॉलवरती सामना गेला आणि एक बॉल 6ची गरज असताना जिथे षटकार ठोकणारा यज्ञेश कोळीने एक विक्रम रचलाय. न विसरण्याजोगे सामना त्याचा राहिला. काही जण म्हणाले की तो रडत घरी निघालाय, परंतु मी म्हणेन की गोलंदाजाला रडवलं त्याने. अक्षरशः संपूर्ण 1 वर्ष या क्षणाची वाट पाहावी लागेल. गोलंदाजाने सामना आणला जरूर उमेश सर, परंतु जिथे शेवटच्या क्षणी त्याने फुलटोस टाकला ना, जबरदस्त षटकार आला. कौतुक करावं लागेल गोलंदाजाच्या ऐवजी फलंदाजाचं की यज्ञेशने दमखम दाखवला आणि तो षटकार ठोकला. सिद्धेश गोलंदाजी मार्कवरती आहे. कुणाल आणि त्याच्या साथीला संगमला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कुणाल पाटील आणि त्याच्या साथीला संगम राजे. पहिला बॉल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज संदेश. सिद्धेशला आपण पाहतोय पहिला चेंडू बिग बान अवांतर स्वरूपाचा इथे पाहायला मिळालाय. अतिरिक्त धाव्याने सुरुवात होत असताना आनंदनगर या टीमची आनंदनगर रसायनी विभागातील पेन विभागातील संघ जो आपण पाहत आहोत, उजव्या एसीच्या बाहेर हा चेंडू इथे पुन्हा एक दिशाहीन राहिला आहे. सिद्धेश शिंदे काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय. वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न त्याने केलाय. लगातारचे 2 चेंडू अवांतर स्वरूपाचे आल्यात कुणाल पाटीलच्या अगेन्स्ट. तळोजा विभागामध्ये आणि तळोजा मजकूरमध्ये सर्वाधिक डे अँड नाईटच्या स्वरूपाच्या मॅचेस ज्या मात्र होत असताना आपण नेहमी पाहिल्यात. त्याचे संपूर्ण आयोजक देखील उपस्थित झालेत. उजव्या एसीवरती होता, डाऊन द ग्राउंड केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आपला फटका 440चा झटका. कुणाल पाटीलच्या बॅटमधून षटकार. पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळाला हॉरिझॉन्टल बॅट स्ट्रोक. एखाद्या लॉंग टेनिसची सर्व्हिस करावी ना, एखाद्या लॉंग टेनिस प्लेयरने त्या रीतीने बॅट फिरवली आणि समोर षटकार मारला. अशा स्वरूपाचा फटका खेचणं ही बाब सोपी नाही आहे. पाहण्यासाठी सर्व काही सोपं असतं, परंतु मैदानाच्या आतमध्ये ते करून दाखवणं ही अवघड बाब आहे. तो षटकार येत असताना कुणाल पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळाला. उजव्या एसीच्या बाहेर हा बॉल समोर दिशेने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. डॉट बॉलने इथे पुनरागमन करत असताना आपण सिद्धेश शिंदेला पाहतोय. सिद्धेश शिंदेने जी गोलंदाजी केली ना, पहिले 2 बॉल अवांतर स्वरूपाचे आले. तदनंतर चेंडू देखील उजव्या एसीच्या बाहेर हाताळण्याचा प्रयत्न केला, त्यावरती षटकार आला. इथून कमबॅक आवश्यक आहे. यावेळेला देखील वेगवान चेंडू इथे पाहायला मिळाला. फास्ट अँड फ्युरियस EBD जर्सी नंबर 17 परिधान करून तो गोलंदाजी करतोय. क्रिकेटमध्ये नाविन्यपूर्ण फटक्यांच्या अद्भुत दुनियेमध्ये घेऊन जाणारा अब्राझियम बेनिझियम डिविलियस EBD च्या जर्सीचा नंबर 17 आणि या खेळाडूच्या जर्सी नंबर 17 आहे. 18 धावा फलकावर, 8 धावा फलकावरती आहेत. कव्हर्सला केला डीप बॅकचा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. चेंडू सीमारेषा ओलांडेल. कुणाल पाटीलच्या बॅटमधून चौकार. इनसाइड आउट देखील निष्णात हा खेळाडू हे स्ट्रोक खेळण्यासाठी. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉल, ही शरीरापासून दूर असलेल्या बॉलवरती चांगले स्ट्रोक खेळत असताना कुणाल पाटीलला आपण पाहत आहोत. तळोजा मजकूर संघासाठी आणि अगदी त्याच वेळेला आपण पाहिल्यानंतर आयकॉन खेळाडू म्हणूनही अनेक वेळेला त्याला खेळत असताना आपण पाहिलंय. पुढचा बॉल खोलात, हेलिकॉप्टर डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्राइक. षटकार. रुकना हमें आता नहीं और झुकना हमने कभी सीखा ही नहीं. कुणाल पाटील हे सांगण्याचा प्रयत्न करतोय. थांबायला उसंत नाहीये. मैदानाच्या आतमध्ये आपण धावा गोळा करण्यासाठी आलोय आणि थांबणं हे पसंत देखील नाही आहे या खेळाडूला. 18 धावा फलकावरती. 5 बॉल 16 वरती कुणाल बॅटिंग करतोय. संघाची धावसंख्या 18 धावा. तळोजा मजकूर संघ बॅटिंग करतोय. आणखीन एक फटका इथे पॉइंटला केले. क्षेत्ररक्षक नाहीये. रन्स मिळतील त्या 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. फॅन्टास्टिक अँड फॅब्युलस स्ट्रोक. चौकार. रन्स आल्यात पहिल्या षटकाच्या अंती. जिथे धावफलकावरती 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. गोलंदाजाने सपाटून मार खाल्ला. सिद्धेश शिंदे काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नामध्ये औदार्यामध्ये रन्स इथे देऊन बसलाय. आघाडीचे बॅटर हा स्वाभाविक खेळ आहे अर्थातच कुणाल पाटीलचा आणि तो स्वाभाविक खेळ मैदानाच्या आतमध्ये
तो दाखवत असताना पाहायला मिळालाय. काय रणनीतीबद्ध कामगिरी पाहायला मिळाली. अटॅक इज अ फॉर्म ऑफ बेस्ट डिफेन्स असं म्हणत असताना त्याने प्रतिस्पर्ध्यावरती आक्रमण केली आहेत. अनेक वेळेला आपण म्हणतो ना की आक्रमकतेला क्षणभंगुरतेचा श्राप असतो, कारण आक्रमकता धारण करणारे खेळाडू जास्त काळ मैदानावरती थांबत नाहीत. परंतु पहिल्या षटकामध्ये जी हायलाइट्स पाहायला मिळाली, कुणाल पाटील मला असं वाटतं ना या मॅचमध्ये एक मोठा कारनामा तो करणार आहे आणि त्याची चाहूल इथे लागली आहे. गोलंदाजी मार्कवरती यश दाखवत असताना पाहायला मिळतोय. यश शिंदे गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना यश दुर्वांशी 11 आनंदनगर या टीमला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. एक संघ जो मात्र तळोजा विभागामधील तळोजा मजकूर मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळतोय, तर दुसरा संघ रायगडच्या पेन तालुक्यातून येत असताना पाहायला मिळतो आहे. दोन्ही बाजूला दोन्ही ठिकाणी चांगल्या दर्जाचं आणि उच्च दर्जाचं आयोजन असणारं क्रिकेट आपण नेहमी पाहिलंय. परंतु इथे प्रथम स्ट्राईक एंडवरती येत असताना संगम राजेने पाहतोय आपण. स्ट्रायकर एंडवरती पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर. हा चेंडू वेगाने इथे टाकला. डॉट बॉल येत असताना छोटे चणीचा खेळाडू आहे, वेग भन्नाट पाहायला मिळाला. प्रचंड वेगाने चेंडू इथे हाताला गेला. एक चांगल्या टप्प्यावरती चेंडू आपण पाहत आहोत. गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये ते अर्थातच यश शिंदे. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 22. 22 ऑन दी बोर्ड. आणखीन एक चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. आणखीन एक वेगाने टाकला गेलेला हा बॉल इथे पाहायला मिळालाय. स्पर्धेची नियमावली अशा स्वरूपाची सांगते ना, किंवा पारितोषिकांची माहिती मी तुमच्यापर्यंत देईन. हा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर इथे पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा तिचून मारा. अचूक आणि नियंत्रितबद्ध गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होते. प्रेक्षक वर्ग आणि तथा मान्यवरांच्या माहितीसाठी कोणत्याही स्वरूपाची हॅट्रिकसाठी इथे पारितोषिक नसणार आहे. लगातारचे 2 चेंडू 2 षटकार लगवायचे आहेत. 2 चेंडू 2 चौकार, किंवा 2 बॉलवरती 2 विकेट, याच्यासाठी तुम्ही पारितोषिक लावू शकता. स्कोर कार्ड वरती 22. उजव्या यष्टीच्या बाहेर. हा चेंडू पुन्हा एकदा वेगवान थेट यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना ऍक्शन रिप्ले पाहण्याजोगे अशा स्वरूपाची गोलंदाजी झाली आहे. पहा मैदानाच्या आतमध्ये हा बॉल देखील निर्धाव स्वरूपाचा आला आहे यश शिंदेच्या माध्यमातून. लगातारच्या 2 चेंडू 2 षटकारासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल तळोजा मजकूरच्या कोणत्याही फलंदाजासाठी. आकाजी पाटील, कामेजी पाटील आणि स्वप्नीलजी घोरपडे साहेब यांच्या माध्यमातून आणि पवन पाटील यांच्या माध्यमातून 5 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आले, तेही लगातारचे. यश शिंदे एकाच टप्प्यावरती त्याने गोलंदाजी केली आहे. मला तर असं वाटतं ना की इक्बाल सिनेमा मी पाहतोय आणि श्रेयस तळपदे गोलंदाजी करतोय. एक नाणं खेळपट्टीवरती ठेवलं आणि तिथे गोलंदाजी होते असंच काहीतरी वाटू लागलंय. मैदानाच्या आतमध्ये यश शिंदेची गोलंदाजी आपण पाहतो आहोत. काय गोलंदाजी केली आहे त्याने. वेगाने गोलंदाजी करत असताना एकाच टप्प्यावर शेवटचा बॉल देखील निर्धाव स्वरूपाचा आलाय. मेडन ओव्हर, वॉटर बॉलिंग. यश शिंदेसाठी टाळ्या व्हायला पाहिजेत मित्रांनो. आपलातून गोलंदाजी त्याने केली आहे. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपला. 22 धावा फलकावरती. संगम राजे मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडवरती आला. असं वाटलं होतं की त्याच्याही बॅटमधून आक्रमकता तोही धारण करेल, मोठे स्ट्रोक त्याच्याही बॅटमधून पाहायला मिळेल. परंतु मेडन ओव्हर इथे येत असताना गोलंदाज अर्थात यश शिंदेने एक मोठा कारनामा या स्पर्धेमध्ये रचलाय. पहिला गोलंदाज या स्पर्धेच्या माध्यमातून जो मात्र पाहायला मिळतोय ज्याने निर्धाव षटक टाकलंय. आनंदनगर या गावाला बिलॉंग करणारा या स्पर्धेमध्ये दाखल झाला. चिंचपाडा गावामध्ये आला आणि या रफ्तारच्या राजाने इथे निर्धाव षटक देखील टाकलंय. पहिल्या षटकामध्ये सपाटून मार खाल्ला होता गोलंदाजाने. पुनरागमन आवश्यक होतं. कुणाल पाटील नॉन स्ट्रायकिंग वरती होता. ही बाब पथ्यावरती पडेल, कारण नॉन स्ट्रायकिंग वरती असणाऱ्या फलंदाजाला जर आपल्याला संघावरती उडावणारी ही नामुष्किळी टाळायची आहे तर त्याच वेळेला जिथे स्ट्रायकर एंडवरच्या फलंदाजा विरोधात आपण निर्धाव चेंडू टाकायला हवेत ते सारं काही घडवून आणलं आणि जाणीवपूर्वक केली गेलेली गोलंदाजी. निरंतरता गोलंदाजीतली यश शिंदेची ही पाहायला मिळाली ना,
की त्याने ॲक्युरेसी ठेवली गोलंदाजीमध्ये आणि एकाच टप्प्यावरती निरंतर गोलंदाजी केली. हा बॉल इथे डाऊन द ग्राउंड केला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. आत्मविश्वासाने केलेला फटका होता, परंतु हा फटका खेळत असताना कुठेतरी अंडर प्रेशर कुणाल पाटील पाहायला मिळाला. कारण एका बाजूने धावा आलेल्या नाही आहेत. आपला जो पार्टनर आहे ज्या वेळेला चांगली साथ मिळते ना त्यावेळेला धावा निश्चित चांगल्या स्वरूपाच्या येतात. एखाद्या गीतकाराला संगीतकाराला त्याच वेळेला चांगला आलाप देता येतो ज्या वेळेला त्याच्या पाठीमागे वाद्यवृंद चांगल्या स्वरूपाचा असेल. एखादा खेळाडू त्याच वेळेला मोठा होतो ना की नॉन स्ट्रायकर एंडकडून असणारा बॅटर आपला आत्मविश्वास वाढवत असेल. परंतु त्याच वेळेला संगम राजेच्या बॅटमधून तितक्याशा धावा आलेल्या नाही आहेत. लगातारच्या 2 चेंडू 2 षटकारांसाठी तळोजा मजकूरच्या संघाच्या कोणत्याही खेळाडूसाठी आकर्षक पारितोषिक आहे. आकाश पाटील, कामेश पाटील, स्वप्नील घोरपडे, पवन पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. 23 बनल्यात, 23 धावा धावफलकावरती आहे. तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती विघ्नेश शिंदे गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पुढचा बॉल हा फ्रॅकर वेगाने चेंडू इथे येत असताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल. एकंदरीत 7 चेंडू या स्पर्धेमध्ये किंबहुना या मॅच मध्ये फेस केलेत बॅटिंग करत असताना संगम राजेने आणि अद्याप अकाउंट ओपन करू शकलेला नाही आहे. घडतंय तर घडतंय काय, मैदानाच्या आतमध्ये मोठे स्ट्रोक खेळून चालणार नाही. एक गोष्ट सांगत असेल कुणाल पाटील आवर्जून की बॅटवरती बॉल येत नाहीये ना तर केवळ संयमाने धीरोधार्तता दाखवत असताना एक सिंगल घे, पुढचं बाकीचं काम उर्वरित कार्य सिद्धीच घेऊन जाण्यास मी सक्षम आहे. हा बॉल यावेळेला देखील आपण पाहिला तर डाव्या यष्टीवरती पाहायला मिळाला. गोलंदाजाला इथे दंडित करण्यात येतं. एक्स्ट्रा रन आली आहे. अतिरिक्तच्या मदतीने संघाची धावसंख्या जिथे 24 धावा धावफलकावरती आहे. तळोजा मजकूर संघ खेळतोय आणि मागील 4 वर्षापासून तळोजा मजकूरच्या विभागामध्ये मी देखील वास्तव्यास आहे, त्यामुळे अगदी जवळचा संघ माझ्याही आहे. परंतु रन्स इथे आलेल्या नाही या टीमच्या. यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड इथे केला गॅपमध्ये अलॉंग विथ द कार्पेट. चेंडू सीमा रेषा ओलांडेल, धावा मिळतील त्या 4. मच निडेड बाउंड्री. हा चौकार. एक चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. उजव्या यष्टीच्या बाहेर बॅकफुटला आले आणि संगम राजे यांच्या बॅटमधून निघणारा हा क्रॅकिंग ऑफ ड्राईव्ह ज्यावरती चौकार येत असताना. चला नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळाले. एका बाजूला पाहायला मिळणार आहे ते चंद्रकांत विष्णू मात्रे, स्मृती कोपर आणि त्याच्या अगेन्स्ट खेळेल खिडकाळी. दोन्ही टीमचे कॅप्टनही आपण टॉससाठी इन्व्हाइट करतो आहोत. दोन्ही टीमच्या संघांना लक्ष वेधूया. चंद्रकांत विष्णू मात्रे, स्मृती कोपर आणि त्याच्या अगेन्स्ट खिडकाळी. 28 बनल्यात. यावेळेला बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. फ्रंट फूट आणि बॅकफूट हा भेदभाव होतोय की काय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना. डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाच्या विरोधात गोलंदाजी ही सक्षमरित्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. सळो की पळो करून सोडलंय. फलंदाजाला बॅटला बॉल स्पर्श होऊ दिलेले नाही या संगमच्या. स्कोर कार्डवरती धावा येते एकंदरीत 28 विदाउट लॉस. यावेळेला फटका फसला. चेंडू हवेमध्ये वॅकंट एरिया. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली पोहोचतोय. झेल टिपला गेलेला नाही आहे. रन्स प्राप्त होतील त्या 2. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने વધારत असताना तिथे जाऊन पोहोचते ती तब्बल 30 धावा धावफलकावरती. 30 रन्स ऑन दी बोर्ड. प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण आपण पाहत आहोत. सुनील स्पोर्ट चिंचपाड आयोजित कैलासवासी सुनील स्पोर्ट स्मृती चषक 2025 चा हा दैदिप्यमान सोहळा. याची देही याची डोळा पहा क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा. धावफलकावरती धावा 30. यावेळेला हेलिकॉप्टर. पुन्हा एकदा फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. यावेळेला कोणतीही चुकी केलेली नाही आहे. 11 चेंडू आणि 6 धावांची खेळी इथे संपुष्टात आली आहे. संगम राजेशी इथे पहिला फलंदाज होतोय तो बाद. यस अंपायर. पाण्याची मागणी करण्यात आली आणि त्याची पूर्तता होईल. 3 षटकांचा खेळ संपलाय. 10च्या करंट रन रेटने स्कोर कार्डवरती धावा आहेत केवळ 30. मागील 2 मॅच मध्ये रन्स आपण पाहिल्या होत्या. मागील 2 सामन्यामध्ये धावा येत असताना पाहायला मिळाल्या होत्या. कारण एकंदरीत पाहिलं ना तर जिथे दुसऱ्या सामन्यामध्ये 77 धावा बनत असताना पाहायला मिळाल्या, तर तिसऱ्या मॅच मध्ये 4 षटकांची लढत होती आणि 4 षटकांच्या लढतीमध्ये जिथे चेस करत असताना
आपण पाहिलं ना तर आणखीन एक मोठा विक्रम नोंदवला गेला. तिथे 50 धावसंख्येचा पाठलाग होत असताना पाहायला मिळाला. अगदी त्याच वेळेला पहिला सामना जो आपण आजच्या दिवसातला पाहायला मिळाला, त्या पहिल्या मॅचमध्ये रन्स बनल्या होत्या त्या अर्थात एकंदरीत पहिल्या मॅचमध्ये केवळ सर्वाधिक कमी धावा बनत असताना पाहायला मिळाल्या होत्या. 37 रन बनले होते. 37 धावा पहिल्या मॅचमध्ये बनल्या. दुसऱ्या सामन्यामध्ये 77 बनल्या. तिसऱ्या सामन्यामध्ये रन्स बनत असताना 49 पाहायला मिळाला. परंतु तिसरा सामना हा केवळ 4 षटकांचा होता. हॅलो, तर नक्कीच मंचावरती उपस्थित मान्यवरांचं इथे आगमन झालंय. विराट ग्रुप बिल्डर अँड डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर आदरणीय संजयजी पाटील साहेब आणि त्यांच्या संवेद रुपेशजी बोपी साहेब या दोन्ही मान्यवरांचं इथे आगमन झालंय. या स्पर्धेमध्ये त्यांचं सहर्ष स्वागत. पहिला बॉल यशचा इथे उसळी घेणारा होता. लोअर फुलटोज होता कदाचित. नो बॉल. गोलंदाजाला दंडित करण्यात आलाय. ज्या गोलंदाजाने पहिले 6 बॉल फलंदाजाला बॅटला स्पर्श करू दिले नाही त्याने टाकला गेलेला हा चेंडू जो मात्र हाईट फॅक्टर जास्तीचं पाहायला मिळालं. वेस्ट साईड जास्त होती. उघड्या डोळे पहा नीट. पुढील चेंडू आहे तो फ्री हिट. फ्री हिटचा बॉल राहील. धाव फलकावरती धाब्यात त्या 32. एक फलंदाज बाद. फ्री हिटचा बॉल फेस करण्यासाठी स्ट्राईक एंडवरती ऋषी पाटील यांना आपण पाहत आहोत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि आल्या आल्या सुवर्ण संधी आहे की मोठा स्ट्रोक खेळण्याची. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होत असताना यशचा हा चेंडू इथे फटका चांगला आहे. वाईड इज लॉंग ऑफला केले. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. ऑफ ड्राईव्ह करत असताना रन प्राप्त केल्यात त्या दोन. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वधारत असताना जाऊन पोहोचते. एकंदरीत 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. 34 रन्स ऑन दी बोर्ड. 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. एकंदरीत मोठ्या स्ट्रोकच्या शोधामध्ये दाखल झालेला ऋषी पाटीलला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. कुणाला साथ द्यावी लागेल त्यालाही. यावेळेला देखील खोलामध्ये टाकला गेलेला चेंडू क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. स्वतः यष्टीरक्षक चेंडूवरती येतोय. धाव मिळणार नाही. डॉट बॉल आलाय. तळोजा मजकूर संघ थोडा बॅकफूट वरती इथे पाहायला मिळतोय. 34 बनल्यात. मुश्किलें मुसीबतें तमाम है इस खेल में. बुलंद हो अगर हौसला तो मुमकिन हर मुकाम है. तुमचे हौसले बुलंद असायला हवेत. कारण या मॅचला तुम्हाला जिंकायचं आहे ना तर एक मोठी टोटल उभी करावी लागेल. कुणालने दमदार सुरुवात करून दिली परंतु त्याचा पाया चांगला आहे. इथे त्याच्यावरती कळस चढवणं गरजेचं आहे. इथे वेगाने रन्स कंप्लीट होते. एक चिकी सिंगल इथे अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळाली आहे. चिंचपाडामध्ये धावांची चोरी झाली आहे. रन्स मिळाले ती एक. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 35 बनल्यात. 35 ऑन दी बोर्ड आहेत. 35 धावा धावफलकावरती आहेत. मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये निश्चित आता मात्र कुणाल पाहायला मिळाला. 8 बॉल 22 वरती तो नॉट आउट खेळतोय. पहिल्या 6 बॉलमध्ये 20 धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या. आत्मविश्वासाच्या जोरावरती यशाची उत्तुंग आणि उंच इमारत उभी करता येते. तो आत्मविश्वास त्याच्याकडे आहे. संयमाने तो बॅटिंग करतोय. त्यावेळेचा बॉल बॅटिंगची आटली कडा. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात. केवळ एक सिंगल. एकेरी दुहेरी धावेने धावफलक हलत ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. कारण मागील षटक ज्या गोलंदाजाने निर्धाव स्वरूपाचं टाकलंय एक दर्जेदार गोलंदाज आहे आणि त्याच्या अगेन्स्ट मोठे स्ट्रोक खेळणं ही बाब देखील सोपी नाहीये. स्पर्धेच्या माध्यमातून आगमन होत असताना शशिकांतजी केणी साहेब यांचे देखील आगमन होत असताना आपण पाहत आहोत. त्यांचंही हार्दिक असं स्वागत. साहेब आपल्याला विनंती आम्ही करू की या व्यासपीठावरती आपलंही हार्दिक असं स्वागत. कॉट बिहाइंड विकेट. 1 मोर विकेट डाऊन. यश शिंदेला लाभलंय यश. फलंदाज क्रमांक 2 बाद. वेगाने गोलंदाजी करणारा गोलंदाज रफ्तारचा राजा मैदानाच्या आतमध्ये प्रचंड वेगाने गोलंदाजी करत असताना यश शिंदेला आपण पाहिलं आणि जिथे त्याने विकेट देखील प्राप्त केली आहे. गोलंदाज हा तिन्ही आघाड्यांवरती नेहमी सक्षम असावा लागतो. त्याच्या भात्यामध्ये चांगले दर्जाचे चेंडू असावे लागतात आणि परिपक्व गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आहे. लांब वरचं रणप आहे. हाईट कमी आहे. गोलंदाजासाठी पोषक बाब असते की त्याची उंची सर्वाधिक असावी लागते आणि अगदी त्याच वेळेला तो गोलंदाज चांगल्या दर्जाच्या टप्प्यावरती गोलंदाज करणं बंधनकारक राहतं. परंतु आपण पाहिलं ना उंची कमी असेल तरी देखील यश शिंदेने केलेली गोलंदाजी हे तितकीशी कलात्मक आहे. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीमचे कॅप्टन या चंद्रकांत विष्णू म्हात्रे स्मृती कोपर टीमचा कॅप्टन आणि खिडकाळी टीमचा कॅप्टन या.
दोन्ही टीमचे कर्णधार आम्ही आपलं लक्ष वेधतो आहोत. चला लवकरात लवकर या. टॉस करण्यात येईल. नेक्स्ट मॅचचा टॉस काही क्षणामध्ये करण्यात येईल. 36 धाबा धावफलकावरती केवळ आहेत. इथून आपण पाहिलं तर 7 बॉलचा खेळ शेष आहे. नवीन बॅटर मैदानावरती दाखवत असताना रोहिदास पाटील यांना आपण पाहत आहोत स्ट्राईक करेनवरती. पुढचा बॉल फटका यावेळेला मिसक्यूड आहे. फटका फसला लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली टिपला झेल. संपला फलंदाजाचा खेळ. रोहिदास पाटील आले आणि रोहिदास पाटील गेले देखील. फलंदाज बाद. 3 फलंदाज बाद झाल्यात. लगातारचे 2 फलंदाज लगातारच्या 2 चेंडूवरती बाद होत असताना आपण पाहत आहोत. एका मागोमाग एक धक्के इथे दिलेत. इनिंग लडखडताना पाहायला मिळते. पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे किंबहुना मैदानाच्या आतमध्ये आलेला बॅटर जास्त काळ मैदानावरती थांबायला तयारच नाही आहे की काय. कुणाल पाटीलला जितकीची संधी आपण द्यायला हवी किंबहुना त्याला जास्तीची स्ट्राईक द्यायला हवी याकडे कल ठेवणं गरजेचं. ओमकारजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेला चंद्रकांत विष्णू म्हात्रे स्मृती कोपर संघ हा नेक्स्ट मॅच मध्ये खेळत असताना पाहायला मिळेल. 36 बनल्यात. 3 फलंदाज बाद झाले. 4 षटकांचा खेळ संपलाय. गोलंदाजी मार्कवरती फेरबदल. शेवटच्या षटकासाठी पाचारण करण्यात आलंय. इन्व्हाइट करण्यात येत आहे मनीष मडवी या गोलंदाजाला. शेवटच्या षटकामध्ये मनीष मडवी कशा धाटणीची गोलंदाजी करतोय ना हे पाहण्याजोगे राहील. कारण रन्स आलेल्या नाही आहेत. गोलंदाजी चांगल्या दर्जाची झाली आहे. यश शिंदेने 2 षटक हाताळले. 2 षटकांमध्ये आपण पाहिलं तर केवळ त्याने धाबा खर्च केल्या. त्या 6 एक विकेट प्राप्त करण्यामध्ये तो यशस्वी राहिला. स्विच हिट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. इथे मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय घडतंय तरी काय आणि किण एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा. यश शिंदेने एकंदरीत आपण पाहिलं ना तर 5 धाबा त्याने खर्च केल्या होत्या. त्याच्या षटकामध्ये एक 22 देखील आली होती. अर्थात 5 धाबा 2 विकेट आणि 2 षटक. यावेळेला खोला टाकलेला बॉल पंचाकडे अपील करण्यात आली आहे. एक चिकी सिंगल पुनश्च इथे कंप्लीट करण्यात येते. वेगाने धावले दोन्ही बॅटर. रन्स गोळा करण्यासाठी चालू असणारी जद्दोजहद मेहनत तुम्हाला करावी लागेल. घाम तुम्हाला गाळावा लागेल. कारण अनेक वेळा आपण म्हणतो ना जो पानी से नहाते वो केवल लिबास बदलते है और जो पसीने से नहाते है वो इतिहास बदलते है. इतिहास बदलण्यासाठी आपली मेहनत आपल्याला घाम गाळावा लागेल. कारण मोत्यांच्या हारांपेक्षा ना घामाच्या धाराने मनुष्य अधिक शोभून दिसतो. पुढचा बॉल यावेळेला बॅकफुटला आल्या तो ऑन साइडला. चेंडूला पाठवल्या सीमारेषेच्या बाहेर. राज यांच्या बॅटमधून षटकार. शेवटचं षटक प्रगतीपथावरती आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आम्ही आपलं लक्ष वेधतो आहोत. शेवटचा बॉल डिलिव्हर्ड होण्याच्या आधी दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित व्हायला हवेत. चंद्रकांत विष्णू म्हात्रे स्मृती कोपर टीमचा कॅप्टन आणि अगदी त्याच वेळेला खिळकाळी टीमचा कॅप्टन. चला त्वरित या. 43 धावा धावफलकावरती आहेत. मैदानाच्या आतमध्ये धुक्यात हडवलेली वाट आहे. धुंडो रे साजना सांगणारी बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये तळोजा मजकूर संघासाठी हा चेंडू इथे निर्धाव स्वरूपाचा फलंदाज होईल. तो रनआउटच्या स्वरूपामध्ये कुणाल पाटील बाद. क्रिकेटचा खेळ कधी बदलेल नाही याचा मात्र नेम नाही. म्हणून अनेक वेळेला आपण म्हणतो चांद तारों से चलना है आगे, आसमानों से बढ़ना है आगे, पीछे रह जाएगा ये जमाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. हे क्रिकेट सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. कॅन यू इमॅजिन पहिल्या षटकामध्ये 20 धाबा कुटणारा कुणाल ज्याने पहिल्या षटकामध्ये 20 धाबा आल्या होत्या आणि अर्थात शेवटच्या षटकामध्ये आल्यानंतर संघ केवळ 43 पर्यंत आहे.
पहिल्या षटकामध्ये 22 पाहायला मिळाल्या होत्या आणि त्यामधल्या 20 कुणालने कुठल्या होत्या. यावेळेचा बॉल ऑन साइडला इथे खेळण्यात आला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला आणि सेकंड रन ही जोखीम बरी होती. फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. 44 बनल्यात. 45चं टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात आलंय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. चंद्रकांत विष्णू मात्रे स्मृती कोपर टीमचा कॅप्टन आणि अगदी त्याच वेळेला एका बाजूला असेल तो खिळकाळी टीमचा कर्णधार. करण्यात येईल टॉस आणि जिथे आवाज ऐकूयात संदीप अंजनी कोळी सर यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. तर सन्माननीय संजय पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते टॉस करावा. पहिल्या फेरीतीला शेवटचा सामना असेल जिथे चंद्रकांत विष्णू मात्रे स्मृती कोपर आणि खिडकाली दोन संघांमध्ये टॉस केला जाईल. तर संजय पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस जिंकला या कोपर संघ. अभिनंदन. भरपूर दूरवरचा प्रवास करून या स्पर्धेमध्ये आलात. काय सांगशील आल्यानंतर स्पर्धेबद्दल? स्पर्धा खूप सुंदर आहे. आयोजन पण खूप भारी आहे आणि इथे आम्हाला इंटरव्ह्यू दिल्याबद्दल कमिटीचे खूप खूप धन्यवाद. आणि लॉर्ड्स प्रमाणे संघ देखील तुम्ही दोन्हीच कल्याण डोंबिवली परिसर संघात. याच्या अगोदर कधी मॅच झाली की पहिल्यांदाच लढता एक दुसऱ्या समोर? गेल्या वर्षी झाली होती मॅच. या वर्षी पहिल्यांदाच आम्ही तेही रायगडच्या क्रीडानगरीमध्ये. टॉस जिंकलाय. निर्णय कोणता घ्याल? डिसिजन पेंडिंग होतं. जरा पोरं यायची बाकी आहेत आमची. बघा जशी ही मॅच संपेल तुम्हाला लगेचच जो काही दिसेल तो मैदानात उतरायचा आहे. कोपर संघ खिडकाली संघ टॉस किती महत्वाचा थोडक्यात? तर सन्मान करूया आपण इथे मान्यवरांचा. तर ज्ञानेश्वर पाटील साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. यावं ज्ञानेश्वर पाटील साहेब आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी मी इथे आमंत्रित करतो भारती ट्रान्सपोर्टचे सर्वा तथा सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघाचे खंदे समर्थक शशिकांत केनी साहेब यांच्या शुभ हस्ते ज्ञानेश्वर पाटील साहेबांचा सन्मान आपण करूया. माईचा वस्त्रालंकार शाल देऊन त्यांचा सन्मान, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सन्मानचिन्ह देऊन त्यांचा आपण इथे आदरातिथ्य सन्मान करूया. सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा यांच्या वतीने ज्ञानेश्वर पाटील साहेबांचा सन्मान. त्याच्यानंतर पुढचा सन्मान आपण करूया विराट बिल्डर्सचा ग्रुप अँड डेव्हलपर्स चे ओनर सन्माननीय संजय पाटील साहेब यांचा सन्मान केला जाईल. बघा आपला आगरी समाजाचा हा भूमिपुत्र ज्यांनी बिल्डर क्षेत्रामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये यशाची उंच भरारी गाठली ते विराट बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे ओनर सर्व संजय पाटील साहेबांचा सन्मान. आणि पुन्हा एकदा मी शशिकांत किनी साहेब आपण यावं. भारती ट्रान्सपोर्टचे सर्व आज तुमचा पहिराव आम्हाला आवडला. एकदम मर्द मराठा त्यांची कृपा अगदी तुम्ही पाहू शकाल. डोक्यावरती अगदी टोपी. ही परंपरा जपत असताना शशिकांत केनी साहेबांच्या शुभ हस्ते संजय पाटील साहेबांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. त्याच्यानंतर सन्माननीय उत्तमजी केनी साहेब यांना विनंती करतो की आपण यावं. उत्तमजी केनी साहेबांचा सन्मान ज्ञानेश्वर पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते उत्तम केनी साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करावा. उत्तम केनी साहेबांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करूया. मी ज्ञानेश्वर पाटील साहेब यांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ हस्ते उत्तम केनी साहेबांचा सन्मान स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी करावा. त्याच्यानंतर सन्माननीय रुपेश भाई भोपी साहेब यांना विनंती असेल यावा आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी ज्ञानेश्वर काकांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते रुपेश भोपी यांचा आपण यथोचित सन्मान या स्पर्धेच्या वतीने करावा. तर विश्वास पाटील यांना विनंती असेल विश्वास पाटील साहेब आपण यावं व्यासपीठावरती. 40+ दमदार फलंदाज विश्वास पाटील यावं आपण आपल्या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार. आणि जाऊया आता मैच कडे जहां पर दो टीमें एक दूसरे के सामने खेल रही है.
चंद्रकांत विष्णु मात्रे स्मृति कोपर बनाम योगेश पवार स्मृति खिड़काली। ये लास्ट मैच होगा पहले राउंड का। कोपर टीम के कप्तान ने टॉस जीता है, निर्णय पेंडिंग है उनका, लेकिन उससे पहले तीसरे मैच की सेकंड इनिंग्स की तरफ चलेंगे, जहां पर आनंद नगर 11 टीम को टारगेट रखा है 45 रनों का। बॉलिंग मार पर ब्रह्मा राजे। तलोजे मजकूर की बात करेंगे तो हमारे कमेंटेटर साई राजे आपका स्वागत करेंगे इस प्रतियोगिता के माध्यम से। हमारे परम मित्र कामेश भाई आपका स्वागत करेंगे। समाज सेवक दीपक दादा, दीपक शेठ पाटिल आपका स्वागत। माजी सरपंच संतोष शेठ पाटिल साहब आपका भी स्वागत करेंगे। और चलेंगे मैच की तरफ। पेन विभाग से आई हुई टीम आनंद नगर और उनके खिलाफ MIDC की यानी कि खारगर विभाग की टीम देख सकते हैं। तलोजे मजकूर पहली गेंद जड़ में डालने का प्रयास। मिड ऑफ में कोई खिलाड़ी मौजूद नहीं है। डीप लॉन्ग ऑफ में बाउंड लाइन के नजदीक गेंद को रोके फील्ड करे, तब तक वहां पर 1 रन लेने का पर्याप्त समय था और इसे 1 रनों की मदद से खाता खुल चुका है आनंद नगर 11 टीम का। देखिए यहाँ पर जयेश भोसले सर बात करेंगे तो पहले ओवर में रन थे लगभग 22 रन ठोके। दूसरा ओवर मेडन आया, तीसरे ओवर में 8, चौथे ओवर में 6 और अंतिम ओवर में 8 रन, यानी कि आखिरी 4 ओवरों में सिर्फ और सिर्फ 22 रन खर्च किए। पहले ओवर में 22 आए थे, फिर बाकी के 24 गेंदों में वो 22 रन आए। ये खराब परिस्थिति हमें देखने को मिली। वो तलोजे मजकूर ओम ठाकुर बाप्पा मौर्य तलोजे मजकूर टीम की ओर से संघर्ष करना पड़ेगा। जो आनंद नगर टीम के गेंदबाजों ने गेंदबाजी की थी ना, वही गेंदबाजी अब इस मर्तबा करनी पड़ेगी, तभी तो ये मैच आप जीत सकते हैं, वरना ये मुश्किल बनेगा आपके लिए। खराब गेंद, फुल टॉस के ऊपर प्रहार किया, अंपायर का नो बॉल का करार। ब्रह्मा राजे से हुई है गलती और 1+4 अंपायर का इशारा। नो बॉल तो है, लेकिन थर्ड अंपायर ऑनफील्ड अंपायर डिसीजन 6 आ चुका है, थोड़ा सा वो बतलाते हुए कि ये 4 है। तो वही हम भी सोच रहे थे कि ये डेफिनेटली बॉल अंदर गिरी है, तो बिल्कुल यहां पर 4 मिलेंगे। 4+1 यानी कि 5 रन मिलेंगे इस गेंद के ऊपर और इसी 5 रनों की मदद से बल्लेबाज गणेश कडू ने अपना खाता खोला और कुल मिलाकर एक नो बॉल की रन यानी कि टोटल 6 रन स्कोर कार्ड के ऊपर बने हुए। अच्छी शुरुआत। अमोल केनी को देख सकते हैं, स्टंप लेकर तैयार है, क्योंकि दोनों भी टीमों में ताकत है गेंदबाजी की, फास्टर गेंदबाज है ब्रेटली। सब इन दोनों टीमों में स्टंप अगर टूटता है तो तुरंत नई गेंद लेकर जा सकते, नई स्टंप लेकर जाते। ब्रह्मा राजे थोड़ा सा लाइन और लेन भटकते हुए, जिसके चलते फायदा जरूर मिलेगा वहां पर। देखेंगे यहाँ पर अब फ्रीट की गेंद होगी, उगड़ा डोले पहानिट। अगली गेंद होगी बैट्समैन के लिए बिल्कुल फ्रीट, बॉलर तैयार। चले इस बार अच्छी गेंद, फ्रीट की गेंद के ऊपर कोई मौका नहीं मिला। आज पनवेल कोलीवाड़ा टीम बिल्कुल तीसरे राउंड में क्वालिफाई हो चुकी है। मेरे ख्याल से अगर आज आगे भी जाती है तो कल कोलीवाड़ा फुल फॉर्म में रहेगा। दमदार क्रिकेट खेला उन्होंने आज। एक बॉल में 6 रनों की आवश्यकता थी, फिर यज्ञेश कोहली ने धागा हुआ वो छक्का। क्या जबरदस्त वहां पर उनकी बल्लेबाजी देखने को मिली। बॉलर ब्रह्मा राजे फ्रीट की गेंद के ऊपर डॉट बॉल फेंकते हुए, क्लीन बोल्ड, यू मिस आई विल डेफिनेटली। जबरदस्त लाइन और लेन ब्रह्मा राजे की ओर से। इस बार राउंड द विकेट से आकर एंगल बनाया और सीधा जड़ में डालते हुए पहला करारा झटका आनंद नगर 11 टीम को। बिल्कुल आप देख सकते हैं, ना दांडा ना शेंडा, इस बार डायरेक्ट बूंदा देखने को मिला और ऐसा बूंदा डाला कि पूरी तरीके से क्लीन बोल्ड कर दिया बैट्समैन को। अमोल केनी का भी इतिहास है दोस्तों क्रिकेट में। क्या दमदार उन्होंने भी क्रिकेट खेला अपने करियर में। वैसे तो दमदार बल्लेबाजी के लिए वो जाने जाते हैं, लेकिन गेंदबाजी भी उनकी काफी खतरनाक है। तो चलिए बिल्कुल यहाँ पर बकासूर बैल आपण म्हटल्यानंतर बैलगाड्या अड्ड्यामध्ये दमदार आपण पाहतो सचिन शेठ कडाव यांचा बकासूर, अर्थातच परफेक्ट नियोजनाचा बेताज बादशाह वाट्याबाई, अर्थातच रोशन मेहर पारगाव आणि आमचे जितेकर सचिनबाई जितेकर यांचं सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं। बिल्कुल अमोल ने तो कीर्तिमान प्रस्तावित किया, तो वही बातचीत हमें डीएक्स बता रहे उलवे की
नाइट टूर्नामेंट थी। और मेरे ख्याल से कितना रुपए का कैश प्राइज मिला था वहां पर? 2000 का। वो इनाम ऐसा है कि दर्शकों को बताना चाहेंगे, वो अमोल कोई गुस्सा नहीं थी कि उसको इनाम मिला था लगभग 6 वाइट, 6 नहीं 11 ना, 5 लगातार वाइट, 2000 का इनाम दिया गया था शशिकांत साहब इनके ओर से। तो चलिए इस बार अच्छी फील्डिंग नजर आती हुई, तब तक एक ही रन मिलेगा। ब्रह्मा राजे का ये शानदार कमबैक नजर आता हुआ, डॉट बॉल माफ कीजिएगा, ब्रह्मा राजे की ओर से दमदार यहां पर वापसी नजर आती हुई। अभी तक 6 रन, यानी कि प्रति ओवर की बात करेंगे तो 9 रन चाहिए प्रति ओवर, फिलहाल 6 तो बने, यानी कि दोनों टीमों के बीच में अच्छी फाइट हमें देखने को जरूर मिलेगी। इस बार जड़ में डालने की कोशिश में पे कोई खिलाड़ी मौजूद नहीं है। लॉन्ग ऑफ का खिलाड़ी आकर गेंद को उठाए, फील्ड करे, तब तक 1 रन पूरा। 1 रनों की मदद से टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 7 रन। आनंद नगर टीम जानती है विकेट गवाया उन्होंने, और बिल्कुल जिस तरीके से जानते हैं ना कि विकेट गवाने के बाद थोड़ा सा सूझबूझ भरी बल्लेबाजी करना भी पसंद करना चाहते हैं सभी खिलाड़ी। आज हमने ट्राई सीरीज देखा जहां पर न्यूजीलैंड और साउथ अफ्रीका के खिलाफ 304 रनों का लक्ष्य था। पहली शुरुआत थोड़ी सी धीमी हुई थी 10 ओवर में, और उसके बाद डेवॉन कॉनवे और केन विलियम का विकेट जाने के बाद क्या बेहतर क्रिकेट उन्होंने खेला। इस बार चलिए बॉलर के सामने से गेंद को निकाला, गेंद जाती हुई सीधा लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन को बीट करती हुई गोली के रफ्तार से दन दन करती हुई सीमा रेखा पार 4 रन। देखील आपण भव्य दिव्य स्पर्धा पाहू शकाल। मागच्या वर्षी स्वर्गीय दिबापाडी साहेब क्रीडानगरी कामोठ्यामध्ये आपण अखिल कराडी समाज महाराष्ट्र प्रीमियर लीग आपण पाहिली, परंतु गेल्या वर्षी मला वाटतं रायगडचीच होती, परंतु यंदा अखिल कराडी समाज महाराष्ट्र प्रीमियर लीग, संपूर्ण महाराष्ट्रातील कराडी समाज एकत्र येऊन ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी येणार आहे। कराडी समाजाची मानाची स्पर्धा 4, 5, 6, 7, 8 आणि 9 मार्च एकूण कालावधी असेल स्पर्धेचा 6 दिवस। प्रवेश फी असेल स्पर्धेची 30,000 रुपये। ऑक्शन खेळाडू 16-22 फेब्रुवारीला तुम्हाला पाहायला मिळेल, आणि स्पर्धेचा प्रथम क्रमांक 1,20,000, द्वितीय क्रमांक 60,000, तृतीय क्रमांक 30,000, आणि आयोजक अखिल कराडी समाज महाराष्ट्र राज्य। आणि स्पर्धेचं ठिकाण असेल कोटगाव ग्राम सुधारणा मंडळाचे भव्य दिव्य मैदान कोटनाका उरण, या ठिकाणी तुम्हाला ती स्पर्धा पाहायला मिळेल। वर्ष दूसरे अखिल कराडी समाज महाराष्ट्र प्रीमियर लीग। धन्यवाद। तो चलिए स्पीड अप करें, अंपायर वाउन करें वहां पर खिलाड़ियों को कि पहले ओवर के लिए बहुत सारा समय ले चुके हैं यहाँ पर खास करके फील्डिंग करने वाली टीम। ओम ठाकुर, बाप्पा मौर्य 11 तलों से मस्कूर। अब चलेंगे दूसरे ओवर पावर प्ले का, 11 बने स्कोर कार्ड के ऊपर, लक्ष्य है 45 का। बोलो तैयार प्रथमेश। प्रथमेश की पहली गेंद, बढ़िया शॉट, वाइड स्लॉन्ग ऑन के खिलाड़ी को बीट किया, सीमा रेखा पार 4 रन। हुंत होतील माना, या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा। अरे हजार असतील धर्म, हजार असतील लाख जाती, सर्वांना एकत्र गुंफणारा एकच राजा शिवछत्रपती। शक्ती बुद्धी जनसेवेची भक्ती, राजा कसा असावा जसा माझा छत्रपती शिवाजी महाराज यांचं संगीत आपण ऐकताय। और इस बार भी छोटी गेंद और सीधा पुल कर दिया है। आनंद नगर के खेमे में जल्लोष का वातावरण। 6 रन। रसल, बिल्कुल वो रसल अभी अपना मसल दिखा रहा है, यानी कि 1 छक्का 1 बाउंड्री अब तक इसके बल्ले से आ चुके हैं। 21 बने स्कोर कार्ड के ऊपर। अब रन और गेंदों के बीच में फासला, आखिरी गेंदें बची है मेरे ख्याल से फिलहाल इस ओवर के लगभग 4, यानी कि 22 गेंदों में चाहिए सिर्फ और सिर्फ 24 रनों की जरूरत। बोलो तैयार। इस बार ऑन साइड में मोड़ने का प्रयास किया है, अलॉन्ग द कारपेट लॉन्ग ऑन के खिलाड़ी के हाथ में गेंद जा रही है, बढ़िया फील्डिंग वहां पर नजर आती हुई।
तब तक वहां पर 1 रन मिलेगा। 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर बना है 22 रन 23। अभी भी 23 रनों की जरूरत है बची हुई 21 गेंदों के ऊपर। तलोजे मजकूर पॉवर राजा बैलाचे मालक अक्षय पाटील यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतो, कारण ज्या बैलाने अखंड महाराष्ट्र गाजवला, बिंदोड क्षेत्रातील ओळख म्हणून ज्या बैलांची, अर्थातच पॉवर राजा बैलाचे मालक अक्षय भाई त्यांचा अपन सहर्ष स्वागत करिए। ऑन साइड में फिर से एक बार इस गेंद को मोड़ दिया है। 1 रन वहां पर मिलेगा। डीप लॉन्ग ऑन में खिलाड़ी मौजूद कि जानते हैं यहाँ पर मैच गिरफ्त में आ चुके हैं और उसकी वजह से ये खिलाड़ी सिंगल डबल लेकर स्कोर आगे लेकर जा रहे हैं। 1 रनों की मदद से टीम का स्कोर है 23। 23 रन बने, 22 की आवश्यकता। कलिंगड बैल आम्ही पाहिला, इंद्रा बैल पाहिला कानपोलीचा आणि DX ला जाम शर्यतीची हाऊस मित्रांनो। चलिए इस बार गैप में खेला है, वी शेप साइड स्क्रीन की तरफ, सीमा रेखा पार 4-4-4। याद है कि एक विलन है, कौन सा तो पिक्चर में बना है, लका 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 लका। 27 बने स्कोर कार्ड के ऊपर, 19 गेंदों में चाहिए 18 रन। और इस बार लीडिंग एज, बल्ले का बाहरी किनारा रोकने में थोड़े से असमर्थ रहे, लेकिन लास्ट मोमेंट में आखिरकार बैकअप बढ़िया मिला। ब्रह्मा राजे थे आई थिंक वहां पर, जहां पर 3 बचाए। इसी के साथ दूसरा ओवर का खेल समाप्त। 2 ओवर के समाप्ति के बाद 28 रन बने, यानी कि जीतने के लिए 18 गेंदों में आप चाहिए फिलहाल 17 रनों की जरूरत। डीजे हाँ धन्यवाद, थँक्यू। चला टीम मीटिंग नको प्लीज, विनंती असेल। तुम्ही पाहताय आता मैदानावर फेरफटका मारत असताना बाईकवरती अमोल केनी, दमदार फलंदाज म्हणून ज्यांची ओळख आत्ताच आम्हाला DX आणि भाईनी माहिती दिली की सलग 6 बॉल अवंतर फेकले तरी सामना जिंकला चिंचपाडा संघानं, आणि 2000 रुपयाचा कॅश प्राइज देखील भाईला खऱ्यात अमोलला देण्यात आलं। सध्या आयोजकांच्या भूमिकेमध्ये नेहमीच त्याला पाहत आहे आणि क्रिकेट पासून थोडासा तो आता दूरच आहे, कारण संघाला सपोर्टिंग स्टाफ आणि उद्या कदाचित त्यांची वापसी होऊ शकते। तो चलिए बिल्कुल यहाँ पर 17 रनों की जरूरत है। 28 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। 14.00 का ये करंट रन रेट, यानी कि 1 विकेट के नुकसान के ऊपर, यानी कि आप प्रति ओवर बात करेंगे आसानी के साथ 6-6 भी निकाल पाती है या 5-6 निकाल पाती है प्रति ओवर, तो भी ये मैच जीत सकती है। यानी कि मैच पूरी तरीके से आप देख सकते हैं हाथों में सुरक्षित रह चुका है फिलहाल आनंद नगर टीम के। आहे ती परिस्थिती स्वीकारायची आणि डोक्यात एकच लक्ष ठेवायचं, होईल सर्व ठीक, अब तो यही करना पड़ेगा। बॉलिंग मार्ग पर ब्रह्मा राजे, बॉलिंग पर आते हुए मोस्ट एक्सपीरियंस प्लेयर ऑफ द तलोजे मजकूर, बहुत करियर में अपने टीम का यहाँ पर टीम के लिए योगदान दिया है। तलोजे मजकूर टीम के लिए तेज तर्रार गेंदबाजी के लिए जाने जाते हैं। यॉर्कर गेंदे ज़्यादा पसंद डालना करते हैं, लेकिन फिलहाल थोड़ी सी कठिन परिस्थिति है। एक मिडन ओवर फेंकना पड़ेगा, जो आनंद नगर टीम के गेंदबाज ने फेंका है ना, बिल्कुल उसी तरह का यहाँ पर उनको ओवर फेंकना। इस सामने आंद्रे रसल मसल, वो पहली गेंद जितनी रफ्तार से फेंकी थी ब्रह्मा ने, उतनी रफ्तार से बल्ला भी घुमाया था इस वक्त आनंद नगर के आंद्रे रसल, यानी कि सिद्धांत मात्रे। 28 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। जीतने के लिए अभी भी बात करेंगे, फिलहाल 17 गेंदे और चाहिए 17 रनों की आवश्यकता है। ब्रह्मा राजे कमबैक करते हुए अपनी टीम के लिए एक अच्छे ओवर की तलाश यहां देना चाहते हैं, लेकिन इस बार बैकफुट पर जाकर शॉर्ट स्क्वायर लेग के ऊपर से खेला है। डीप स्क्वायर लेग में फील्डिंग अच्छी है, 2 खिलाड़ियों के बीच में जब तक रोके तब तक आंद्रे रसल के पास 2 रन लेने का पर्याप्त समय था। इसी 2 रनों की मदद से आनंद नगर 11 टीम का स्कोर है 30 रन। जीतने के लिए चाहिए 16 गेंदे और 15 रनों की आवश्यकता है। पेन्सिलच्या असंख्य चुका माफ होतात, परंतु पेनावर मात्र जबाबदारीचं होत असतं। कसे ना DX की तुम्ही 5 रुपयाचा पेन 5 रुपयाचा समजता, पण जेव्हा तुम्हाला 5 लाखाचा किंवा 5 करोडचा चेक लिहायचा असतो ना, त्या 5 रुपयाची किंमतच पेनाचीच किंमत तुम्हाला घ्यावी लागते। 30-15 की आवश्यकता है। ब्रह्मा राजे कमबैक कर रहे हैं अपने टीम के लिए। शॉर्ट पिच लाइन की बॉल, आंद्रे रसल के बल्ले से जो परफेक्ट स्ट्रोक चाहिए ना,
वो नहीं निकल पा रहे डीएक्स। परफेक्ट जो स्ट्रोक है ना इनके, वो छक्का भी हमने देखा बैट के टो एंड पर लगा, वो चौका भी देखा, वो उनका आत्मविश्वास वाला स्ट्रोक नहीं, ये उनका वो जो प्लेयर खेलने का तरीका है ना, वो उनका वो छक्का नहीं है। उनका वो प्रॉपर टाइमिंग जो है वो उन्हें साबित करना है। थोड़ा सा चूंझ रहे कि ठीक बल्ले पर गेंदे नहीं आ रहे, थोड़ा सा मुशक्कत करनी पड़ रही है इन्हें। 31 बने, अब 15 गेंदों में जीतने के लिए चाहिए 14 रनों की आवश्यकता। ओ आइए ब्रह्म महाराज, आपका स्वागत है। इस बार मिड विकेट के ऊपर से ठोका, सीमा रेखा पार, 6 रन। थोडासा आता अंगलट आला की काय, कारण आयुष्याच्या पुढच्या पानांचा आनंद तेव्हाच घेता येतो जेव्हा तुम्ही मागची पानं वाचायला बंद कराल। पुढे वाटचाल करावीच लागेल। बॉलर फिर से एक बार तैयार। इस बार हाल का तो से सेंसिबल क्रिकेट जानते, छक्का आने के बाद सिंगल लेना बहुत जरूरी होता है। ये चिंचपाड़ा का अगर बाला होता तो ये सिंगल नहीं लेता। ये परिस्थिति के अनुसार ये चलो अपनी दमाम और पहचान बना ली है। उल्टी टोपी घालून आला चिंचपाड्याचा बाला, उसे नहीं फर्क पड़ता कि आप आगे सिंगल लेना है, ये तो ठोकम ठोक में बचते रहते हैं। और डीएक्स भाई केनी, संकेत, सतीश मिसाल मैन, ये ताकत तो सभी खिलाड़ी है। प्रणय है, ओमकार, और अभी शादी जमने वाली मेरे ख्याल से प्रणय की जम गई है। चलिए अच्छी बात है, अब थोड़ा सा आराम करो क्योंकि आगे आकर आपको अपनी इनिंग स्टार्ट करना है, उसके लिए शुभकामनाएं। क्रिकेट में आपने बहुत समय बिताया, समय मतलब आप यंग ही हो वैसे, उसमें कोई संदेह नहीं है। चलिए इसी के साथ 38 बने, 40 बने और जीतने के लिए मात्र 12 गेंदे और 5 की जरूरत। पानी घेऊन जा मैदानात डीजे। ऐसी उन्होंने बल्लेबाजी की ना, अर्धशतक ठोका, याद है डीएक्स? वो बोले क्या, वो साकली बालराम गायकवाड़ मैदान के ऊपर दमदार बल्लेबाजी की थी। शो चलिए दोनों को शुभकामनाएं देना चाहेंगे आपकी नई शुरुआत के लिए, कारण जितना खुद पर भरोसा रखोगे उतना ही आगे जाओगे। 12 में चाहिए 5 रनों की जरूरत। यू आर वॉचिंग वन साइड मैच। वन साइड मैच हमने ऐसा लग रहा था वो भी कि एक तरफा होने वाला था, लेकिन वो मैच में क्या जबरदस्त बना लिया पेट टीम ने। तो चलिए बॉलर तैयार, बैट्समैन भी तैयार है। बॉलिंग में दूर वाली छोर से ओम ठाकुर, बापा मौर्य, तलोजा मस्कूर की ओर से रोहिदास। पहली गेंद बिल्कुल ऑन साइड में मोड़ आए, गैप में है, गैप में ये गेंद रुकना मुश्किल। स्कोर इस लेवल, गेंद सीमा पार, 4 रन। की जरूरत है जिंदगी में। जब तक तुम्हारे पास पैसा है तब तक दुनिया पूछेगी तू भाई कैसा है। क्रिकेट भी ऐसा है कि जब तक तुम्हारा बल्ला है तब तक ठाट है वरना वाट है। बेल का अंदरूनी हिस्सा लगा है जरूर, और इसी के साथ ये मैच विनिंग स्कोर। पहला मुकाबला जीता आनंद नगर 11 टीम, हार्दिक हार्दिक अभिनंदन। और ये लास्ट बॉल पर अंपायर चलिए 1 ही रन मिलेंगे, वहां पर 1 ही चाहिए थे मैच जीतने के लिए। तो
ये मैच जीता आनंद नगर 11 टीम ने और इस मैच का हीरो जिन्होंने मेडन ओवर फेंका यश